काय सांगणार आहे? आज तिसरा दिवस आहे आमरण उपोषणचं आणि तुमचं जे मागणी आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मारक आणि सभागृहाचं निर्माण व्हावं असं तुमचं म्हणणं. आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी शिकवण दिलेले शांतताप्रिय कार्यकर्ते आहोत आणि आमची मागणी आहे की ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे घडवलं, ठाण्यातील अनेक छोटे छोटे कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री बनवले, ज्यांच्या नावावर आज सरकारमध्ये उथलपाथल होते, अशा महामानवाचं स्मारक आणि सभागृह ठाण्यामध्ये व्हावं, भव्य प्रमाणात व्हावं, जेणेकरून पुढची पिढी त्यांच्या स्मरणात राहील आणि जे बाहेर गावावरून लोक येतील ते दिघे साहेबाचं स्मारक आणि दिघे साहेबाचं केलेलं कार्य बघण्यासाठी त्या सभागृहामध्ये आणि स्मारकाकडे येतील, हीच माझी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये दिघे साहेबांचं नाव प्रत्येक घराघरापर्यंत सत्य मार्गाने पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे, कारण त्यांचा मी काशीपुत्र आहे आणि एक वडिलांच्या कार्याला कुठेतरी उभंग आणि लोकांमध्ये जनजागृती यावी, त्यांची आठवण व्हावी म्हणून मी धर्मवीर मानव सेवा संघाच्या वतीने, हे धर्मवीर मानव सेवा संघ हे दिघे साहेब होते तेव्हापासूनच हे नाव चालत आलेलं आहे. तांबट साहेबांना माहित आहे, तांबट साहेबांनी अनेक वेळा प्रोग्रामला पण आलेत, त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतो, कारण हे दिघे साहेबांचे सच्चे पायक आहेत. दिघे साहेब हे कुठल्या कुणाचे एकाचे नव्हते, हे जनसामान्याचे होते, ते दैवत होतं आमचं. म्हणून अशा दैवताचं ठाणे शहरामध्ये स्मारक आणि सभागृह होणं गरजेचं आहे. तसेच आमच्या परिचर महिला जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रातील ते फक्त तुटपुंजा पगारीमध्ये काम करतायत. 3000 मानधन आणि 8 तास काम. आज घरात लाईट बिल 1500 येत आहे. मुलांचं शिक्षण करणार की संसार करणार की काय करणार? ज्या वेळेस 1965 मधून या अंशकालिक महिला त्यावेळेस 40 रुपये मानधन होतं आम्हाला, आता 100 रुपये केलंय. 100 रुपये मध्ये आमचं काय चाललं? आमचं पोट भागणार का? आमच्या भगिनीच्या मुलांचं शिक्षण करणार की संसार करणार, काय करणार? म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर विनंती आहे की या भगिनींना न्याय द्या. आज किमान वेतन कायद्यानुसार पगार यांना लागू करा, ही आमची मागणी आहे. स्मृती दिवस आहे आणि आपले मुख्यमंत्री त्यांच्या संगती स्थळावर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आज. तर तुम्ही काय त्यांच्याशी भेट घेणार आहे की काय? साहेबांचा मेसेज आलेला आहे मला की शेखसी स्थळावर मी ज्यावेळेस दर्शनाला येईल त्यावेळेस आपण भेटू, तुझ्या जे काही मागणी असतील आपण त्याच्यावरती चर्चा करू आणि लवकरात लवकर तोडगा काढू. आणि तुला उपोषण स्मारकासाठी उपोषण करायची गरज नाही, स्मारक हे आपण बनवू. तू चांगली सूचना मांडली आम्हाला, म्हणून शिंदे साहेबांनी पण चांगलं हे दिलं आणि गवाही दिली आणि लवकरच ठाणे नगरीमध्ये भव्य दिघे साहेबांचं स्मारक आणि सभागृह उभं राहील. त्याचप्रमाणे माझ्या परिचर माता भगिनी आहेत, त्यांना पण मानधन वाढवून देण्याचं म्हणजे इशारा दिला आहे, पण ते त्यांच्यावर आहे. जोपर्यंत आमचा मला पाठिंबा द्यायला विशिष्ट अतिथी गणमान्य आलेले आहे, त्याच्यासाठी काय बोलणार? मला पाठिंबा देण्यासाठी दिघे साहेब होते त्यावेळेसचे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत, ACP साहेब आहेत, DCP साहेब आहेत, पोलीस प्रशासन त्यावेळेसचं, त्यांना वेळोवेळी दिघे साहेबांचं सहकार्य असायचं, यांचं सहकार्य त्यांना असायचं. आमचं वातावरण खेळीमेळीचं असायचं. तेव्हा मी मोठा किंवा तो मोठा असं वातावरण नव्हतं. म्हणून दिघे साहेबांच्या कार्यामध्ये ज्या वेळेस दिघे साहेबांच्या वेळेस कार्यरत होते त्यांना कुठेतरी वाटतंय की नाही आमच्या दिघे साहेबांचं स्मारक ठाण्यामध्ये झालं पाहिजे, ही इच्छा व्यक्त करून माझे पोलीस संघटनेने मला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांची बॉईज संघटना आहे पोलिसांची, त्यांनी पण जाहीर पाठिंबा दिला आहे आणि परिचर संघटनेने पण सदर उपोषणाला जाहीर पाठिंबा दिले आहे. आणि आज हे परिचर जमले आहेत, यांना कोणी बोलवलेले नाही, हे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या दर्शनासाठी इथे आले आहेत आणि त्यांचा काशीपुत्र इथे उपोषण करतोय, म्हणून त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथे आले आहेत.